करण्यात आली होती. रेकी झाल्यानंतर कालच्या ह्याच्यामध्ये त्यांना स्पॉट करण्यात आलेले. हा सगळा प्लांटेड प्रकार आहे. जर प्रांजल केवलकरनी अशी कुठली रेवपाटी केली असती किंवा काय केलं तर त्याच्या ब्लड मध्ये तुम्हाला अंमली पदार्थ किंवा ड्रग्सचं सॅम्पल मिळून आलं असतं. परंतु मी जे क्लायंट पुढे इन्स्ट्रक्शन घेतलेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की मी अशा प्रकारे कुठल्याही अंमली पदार्थाचं ड्रग्सचं सेवन केलेलं नाही. तुम्ही ट्रॅप आहे असं म्हणाला, हे सगळं ट्रॅप आहे आणि पोलिसांनी हे सगळं ट्रॅप केलं असं म्हणणं नाही हे बघा, मी कुणाचं नाव घेत नाही त्याच्यामध्ये, परंतु मी एवढं माझ्या क्लायंटनी जे इन्स्ट्रक्शन दिलंय त्याच्यामध्ये मी सांगतो की हा एक बनावट आणि फसवणूक करून अडकवण्याचा केलेला एक खोटा प्रकार आहे. याच्यामधून सत्य बाहेर येणार आहे. ज्यावेळेस माझं ब्लड सॅम्पल येईल त्यावेळेस माझं निर्दोषत्व सिद्ध होईल. यापूर्वी देखील 2-3 वेळा असे प्रकार केले गेले होते, असं प्रकार अडकवण्यात येणार होतं असं आपल्याला वाटत होतं. यापूर्वी देखील 2 ते 3 वेळा ज्या ठिकाणी डॉक्टर प्रांजल केवलकर यांचा हे होता राहिले होते त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध जे आहे त्या ठिकाणी काही पोलिसांनी खासगी ड्रेसमध्ये येऊन रेकी करून तिथली माहिती करून ते गेले होते, अशी मला माहिती डॉक्टर प्रांजल केवलकर यांनी दिलेली आहे. पुणे पोलीस का जाणून बुजून हा सगळा प्लॅन करत असाल? नाही, ह्याविषयी मी सांगू शकत नाही. याविषयी त्यांचे घरचे किंवा तेच सांगू शकतात जामिना मिळाल्यानंतर. परंतु एवढं सांगतो, पूर्णपणे बनावट आणि खोटा प्रकार आहे. जर प्रांजल केवलकरांनी, मी कोर्टासमोर सुद्धा सांगितलं, केवलकरांनी कोणत्याही प्रकारचं ड्रग्स घेतलं असेल ती कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे. परंतु प्रांजल केवलकरांनी कुठल्याही ड्रग्सचं सेवन केलेलं नाही. त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आले. 2 दिवसांची पोलीस 2 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये पूर्ण प्रांजल केवलकर हे पोलिसांना सहकार्य करतील, पोलिसांना जी माहिती आहे ती देतील आणि त्याच्यातून जे काही निष्पन्न होईल ते सत्य आपल्या समोर येईल. पोलिसांनी म्हटलंय की आरोपी क्रमांक 1 आणि 5 यांच्यावर याआधी सुद्धा गुन्हे दाखल आहे. पूर्णतः बनावट आहे. प्रांजल केवलकर डॉक्टर प्रांजल केवलकरवरती कुठलाही पूर्वीचा गुन्हा नाही, कुठलेही हिस्ट्री शीटर नाहीत किंवा त्यांच्या विरुद्ध कुठलेही बनावट असे किंवा फसवणुकीचे किंवा अंमली पदार्थाचे एकही गुन्हा दाखल नाहीये. आणि आरोपी क्रमांक 5 वर पण आहे का? नाही, त्याबद्दल मी सांगू शकत नाही. 5 वर ठीक. आर्गुमेंट्स में और आपने क्या कहा डिफेंस और आज पुलिस ने प्रांजल केवलकर को ड्रग्स लेने के मामले में आज अरेस्ट करके कोर्ट में लिया था, लेकिन प्रांजल केवलकर ने एक भी ड्रग्स लिया नहीं है. उसके ब्लड रिपोर्ट में वो सब कुछ सामने आ जाएगा 2 दिन में.